खेळायला सुरुवात करूया. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अंकित गोळे वेगवान टाकला होता. चेंडू मात्र ऑन साईडला खेळा हलक्या हातानं. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचले. एक सिंगल घेतली. दुहेरी धावेचा प्रयत्न होणार नाही. आज काही खेळाडू मात्र नक्कीच जर पाहिलं तर मावळदेवी क्रिकेट क्लब सांबरगणी या टीम मध्ये पाहायला मिळत नाहीयेत. काल सतीश गोळेंना देखील पाहिलं. काहीशे खेळाडू गावावरून आले होते, ते गावी पुन्हा एकदा गेले कारण संघ बक्षीस फेरीमध्ये दाखल झालाय. बाकीच्या खेळाडूंना संधी दिली आहे. सेमीफायनलची मॅच महत्वाची मॅच आहे. जिंकणार तर फायनल मध्ये जाणार. अंतिम फेरीसाठी दाखल होईल कोणता संघ. क गट आणि क गटातील 4 टीम, ब गटातील 4 टीम असा कालचे सामने पाहायला मिळाले. हा बॉल जर पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेर. दबाव आता अंकित गोळेवरती. व्हाईट बॉल. समीर भोसले ज्याच्या नावावरती देखील एक मालिकावीराची बाईक आहे. सध्याच्या घडीला आपण तो पाहतोय. बॅटिंगसाठी चांगल्या फॉर्मात आहे. काल देखील चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे. मोठा फटका. बॉल तर उंच गेलाय. पाहूया क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचणार आहे का. झेलची संधी होती परंतु हा झेल होऊ शकला नाहीये. जास्तीचा उंच बॉल गेला. क्षेत्ररक्षक तिकडे उशिराने पोहोचले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय आणि तिसरी धाव पूर्ण होतीये. 3 धावा आल्या. 3 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जातोय. 4 या आकड्यावरती 5 धावा 2 बॉल आणि 5 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम क्रमांक 50,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी, द्वितीय क्रमांक 30,000 आकर्षक ट्रॉफी, तृतीय आणि चतुर्थसाठी प्रत्येकी 15,000 आणि आकर्षक ट्रॉफी दिली जाते. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीज साठी चांदीची अंगठी आणि आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेमध्ये देतोय. बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हरला फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूची फेकी चांगली केली परंतु बॅकअप पाहायला मिळाला नाहीये. पहा तिकडे धडपडा आपण पाहिला. धडपड पाहिली. बॉल कुठे होता आणि पडले कुठे. धावा या बॉलवरती आल्या त्या तब्बल 3. शैलेशदादा कोळसकर या आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेल शैलेशदादा कोळसकर या. फुलटॉस बॉल समोर खेळाय समीर भोसलेच्या बॅट मधून. आता सुरुवात झाली आहे. आलाय षटकार. गोळे काल देखील जर पाहिलं तर थोडासा खर्चिक गोलंदाजी खेळाडूची पाहायला मिळाली होती. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये अंकित गोळेला पाहतो इकॉनॉमिकल गोलंदाजी करतो, विकेट काढतो परंतु काल देखील थोडासा फॉर्मशी झगडत होता. आज देखील या मॅच मध्ये थोडासा महागडा ठरलाय. चला टॉस आपण या ठिकाणी सत्कार या ठिकाणी करतो आपण. हॅलो. नक्कीच या ठिकाणी आपण श्रावणी मोटर्सचे सर्व आदरणीय शैलेशदादा कोळसकर यांचा विशेष सन्मान करतोय. मी या उद्या मामा या आपल्या शुभ त्या विशेष सन्मान सकाळपासून दादानी नक्कीच या स्पर्धेला शुभेच्छा भेट देऊन या स्पर्धेचा नक्कीच आम्हाला चांगली साथ दिली. याबद्दल हा विशेष सन्मान उद्या मामा आणि आर्यन या दोन्ही मान्यवरांच्या शुभ असते. नक्कीच या ठिकाणी हा विशेष सन्मान कालकानावळे क्रिकेट संघ पलचीला आयोजित ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप ही स्पर्धा आपण पाहतोय आणि एक मोठं व्यक्तिमत्व शैलेशदादा कोळसकर यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद दादा, आपण या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाचे शुभा वाढवलेत. आपलं मनस्वी हार्दिक स्वागत. नक्कीच जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा कमेंट बॉक्समध्ये निलेश सर आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू. विकेट आली आणि विकेट जर पाहिलं तर समीर भोसले 9 धावा करून बाद झाला. सागर मैदानाच्या आतमध्ये. सूरज निकम येतोय बॅटिंगसाठी 3ऱ्या क्रमांकावरती. सूरज निकमला आपण पाहतोय.
पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. अंकित गोळे चांगला वेगवान वेगवान कटरचा वापर देखील या बॉलवरती. आता ज्या गोलंदाजीची आवश्यकता होती त्या टप्प्याची आवश्यकता होती तो टप्पा त्याला मिळालाय आणि शेवटचा बॉल आलाय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती 15 धावा आल्यात. म्हणजे जर पाहिलं तर एक मोठा फटका आला, एक्स्ट्राच्या धावा देखील आल्या, तिहेरी धाव देखील आली, सिंगल डबल देखील आल्या आणि 15 धावा पहिल्या ओव्हरमध्ये बनवल्या गेल्या. सोपनदादा मोरे यांना देखील आपण पाहतोय आणि मला वाटते सोपनदादा आता रबरची स्पर्धा देखील त्याचे वेळ लागलेत. कारण गेल्या वर्षी रबरची स्पर्धा झाली होती याच मैदानामध्ये. त्यांची पंचक्रोशी प्रीमियर लीग झाली. त्याच्यानंतर पाहिलं तर गोळीगणीची स्पर्धा झाली. बऱ्याच स्पर्धा म्हणजे एका वर्षामध्ये विभागाला देखील तसेच पंचक्रोशीतील खेळाडूंना देखील तसेच असोसिएशनला देखील सर्वांना खुश ठेवायचंय हा मागचा त्यांचा त्यामागचा उद्देश असतो. सोपनदादांचा अभंग फाउंडेशनचे अध्यक्ष सामाजिक कार्यामध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी त्यांच्या माध्यमातून. बॉलिंगसाठी सिद्धू चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण सज्ज राहायचंय. छावा 11 केवनाळे आणि छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर जशी इनिंग संपेल तसा टॉस केला जाईल. मोठा फटका कव्हरच्या दिशेने लॉंग ऑफला फटका खेळलाय. सागर भोसले याच्या बॅट मधून आल्या त्या 4 धावा. चार धावा सागरच्या बॅट मधून आल्यात. काल देखील आपण पाहिलं तर तेजसची फटकेबाजी पाहायला मिळाली. रिव्हर्सचे फटके अगदी काळोखात त्याने खेळले आणि संघाला आज त्याने इथं घेऊन आला. परंतु आता सागर भोसलेला बॅटिंग करावी लागेल. संघाचा कर्णधार आहे, संघाचा कॅप्टन आहे. खुला टाकलेला लोअर फुल टॉस ड्राईव्ह केला लॉंग ऑफला. दुहेरी धावेचा प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे गेला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 वरती. 21 धावा धावफलकावरती. ओव्हर पिच बॉल होता आणि समोर ड्राईव्ह केला. सागर आज मात्र थांबायला तयार नाहीये या मॅच मध्ये. त्याच्या बॅट मधून आला सुरेख असा फटका षटकार. फायनलच्या मॅच मध्ये घेऊन जायचंय. सेमीफायनलच्या मॅच मध्ये जी काही बॅटिंग करायची तशी बॅटिंग तो करतोय सागर.
आणखीन एक उसळता बॉल होता, त्याच्यावरती प्रहार, हुक केला, बॉल सीमारेषा पलीकडे गेला, क्षेत्ररक्षक पाहत राहिला आणि बॉलने ओलांडली सीमारेषा. आला दुसरा षटकार. चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली आहे. दोन मोठे फटके खेळले शेवटच्या 2 बॉलवरती. अगदी महागडं षटक टाकलं सिद्धूने. पहिल्या षटकामध्ये धावा आपण पाहायला मिळाल्या होत्या त्या 15 धावा. त्याच्यानंतर या षटकामध्ये धावा आल्या. संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली 42 या आकड्यावरती. 42. 27 धावा या षटकामध्ये आल्यात. सागरने मात्र जर पाहिलं तर अगदी खरपूस समाचार घेतला सिद्धूच्या गोलंदाजीचा आणि त्याच्यावरती प्रहार केले गेले, प्रतिहल्ले केले गेले. 42 वरती संघाची धावसंख्या. शेवटच्या षटकासाठी आता पाहूया कोणाला गोलंदाजीसाठी आणलं जाते. चला शेवटच्या बॉलर कोण असणार आहे घेऊन या लगेच. थोडंसं घाई करा. 3 षटकांचा सामना आहे. अजूनही बऱ्याचशा मॅचेस याच्यानंतर खेळवायच्या आहेत. लीग फॉर्मॅट आपण खेळवला होता. काल 8 टीम खेळल्या, आज 8 टीम खेळतायत. म्हणजे तब्बल 16 संघ आणि त्यांच्यामध्ये लीग मॅच हे प्रथमच आपण पाहायला मिळतंय. अगदी कळकई नवलाई क्रिकेट संघ पळचिल यांच्या माध्यमातून ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप या ठिकाणी आयोजित केलाय. दुसऱ्या दिवसामध्ये आपण आलोय. दुसऱ्या दिवसामध्ये रबर बॉलने स्पर्धा खेळवतोय. तर पाऊस पडला सकाळी आणि त्याच्यानंतर रबर बॉलने स्पर्धा खेळवायची हे आयोजकांनी ठरवलं आणि ही स्पर्धा आतापर्यंत रबर बॉलने खेळवतोय. एक षटकावरच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. एक धाव तर घेतली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण होते. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये वाढ होते. धावसंख्या 2 ने पुढे जाते. पहिल्याच बॉलवरती या 2 धावा आल्यात. संघाची धावसंख्या पुढे जाते. स्वप्नील गोलंदाजी मार्क वरती शेवटचं षटक घेऊन स्वप्नील दाखल झालेत. कमी गतीने टाकलेला बॉल. इथे मात्र जर पाहिलं तर बॅट अगोदरच फिरवली गेली होती. अंगावरती चेंडू लागला. लेग बाईची एक धाव अशोक पवार सर कळवतायत. अशोक पवार सर मॅन फ्रॉम ठाणे. क्रिकेटची आवड असणारी व्यक्तिमत्व, पंचांची आवड असणारे व्यक्तिमत्व आणि बरंचसं काही. कोणाला कशाची आवड तर अशोक पवार सरांना कशाची आवड. परंतु आज गणेश बाविस्कर सरांचा वाढदिवस आहे. त्यांना पुन्हा एकदा आमच्या सर्व अंपायर्स तसेच कॉमेंटेटर लाईव्हची टीम यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. लॉंग ऑफ मध्ये फटका अंकित होते तिकडे, परंतु आवाक्याच्या बाहेर चेंडू होता. चेंडू एक टप्पा घेत सीमारेषा ओलांडतोय. येतोय चौकार. ढवळी विभाग क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय तुकाराम माहिरे साहेब यांचे देखील आगमन होते. या आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मी विनंती करेल व्यासपीठावरती या. तुकाराम माहिरे साहेब या व्यासपीठावरती. हुक केला हा बॉल ऑन साइडला. मोठा फटका सागरच्या बॅट मधून. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची बॅटिंग करतोय. येतोय पुन्हा एकदा सिक्सर. एक जून म्हटलं की गणेश बाविस्कर यांचा वाढदिवस आठवतो आणि सर्वांचा वाढदिवस असतो 1 जून म्हटलं की. परंतु आमचे गणेश बाविस्कर सर खूप खुश होतात. स्विचिटचा फटका या ठिकाणी खेळलाय. आणखी आडव्या बॅटने देखील फटका आला आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. 6. दोन मोठे फटके सागरने खेळले. सागर वैयक्तिक धावांवरती पोहोचलाय. 46 धावा सागरच्या बॅट मधून आल्या. दुसरा अर्धशतक या स्पर्धेतील ठोकणार का पाहावं लागेल.
महत्वाच्या मॅच मध्ये अगदी चांगली बॅटिंग पाहायला मिळते सागर भोसलेची. संघाची धावसंख्या 61. हुक केला आणि या स्पर्धेतील पाहायला मिळेल का अर्धशतक नंबर 2 सागर भोसलेच्या बॅट मधून ब्रँडेड फटके. दुसरं अर्धशतक या स्पर्धेतील. पहिलं अर्धशतक नोंदवलं अभिजित जाधवने आणि दुसरं अर्धशतक कोंडवी गावचा हा सुपरस्टार सागर भोसले याच्या बॅट मधून या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक. संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर झाली ती 65-66 धावांची आवश्यकता. 18 बॉल आणि 66 धावांची आवश्यकता. त्यामधील 50 धावा एकट्या सागर भोसलेच्या आहेत. चांगली बॅटिंग. तुकाराम हैरे साहेब या ठिकाणी आलेत. ढवळी विभाग क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. मला वाटतं ढवळी विभागाची स्पर्धा येते की काय. रबर बॉलची स्पर्धा गेल्या वर्षी केली होती तुकाराम हैरे साहेबांनी. पुढच्या महिन्यामध्ये पावसाळी स्पर्धा असणार आहे. म्हणजे ग्राउंडची पाहणी करण्यासाठी आणि स्पर्धेला भेट देण्यासाठी नक्कीच निलेशदादांची स्पर्धा देखील येते 12 ऑगस्टला. तसेच पावसाळी बिग बॅश स्पर्धा देखील येते. ॲडव्होकेट बाबू शिंदे यांच्या माध्यमातून जे मॅन ऑफ द मॅचला वॉच दिले जात आहेत ते देखील या ठिकाणी आलेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. तसेच भास्कर शिंदे मोरगिरी हे देखील या ठिकाणी आलेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी वॉच आकर्षक वॉच दिले जात आहेत. दोन अर्धशतक आपण पाहिली या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये. काल 3 मेडन ओव्हर पाहायला मिळाल्या होत्या. परंतु आज रबर बॉल आहे. रबर बॉल मध्ये धावा होतात. पळशील संघाने जर पाहिलं तर 91 धावा केल्या 4 षटकामध्ये. त्यामध्ये अभिजित जाधवच्या 72 धावा. चला बॅटिंग साठी चांबरगणी टीम चला लगेच पाठवा. आणि टॉस साठी सूरज मोरे तुम्ही कुठे असाल तर लगेच संपर्क करा. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन चला. छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर आणि छावा 11 केवनाळे. या ठिकाणी भास्कर शिंदे. तसेच जर पाहिलं तर ॲडव्होकेट या ठिकाणी आपण पाहतोय बाबू शिंदे साहेब आणि भास्कर शिंदे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. नक्कीच सर्व पाहुण्यांचे मनस्वी हार्दिक स्वागत. या ठिकाणी आपण टॉस करतोय. एका बाजूला छावा 11 केवनाळे तर दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर. उमेशजी मोरे यांच्या शुभ हस्ते टॉस एक महत्वाची मॅच. त्यांच्यासोबत विघ्नेशजी जाधव सुद्धा उपलब्ध होताना पाहायला भेटत आहेत. नक्कीच पुन्हा एकदा सार्थक जाधव यांचे आगमन होताना पाहायला भेटत. त्यांचे संपूर्ण मित्र परिवारांची टीम सुद्धा या ठिकाणी दाखल झाले. तर चला या केवनाळे कॅप्टन या पटकन प्लीज. एका बाजूला सूरज सोनावणे तर दुसऱ्या बाजूला गणेश दावेकर अशी लढत. टेल इज अ कॉल. नक्कीच आणि निर्णय काय असेल क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय दोन्ही संघाला. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मालिकावीर हा पुरस्कार प्राप्त झाला
आदरणीय प्रफुल्लजी जाधव हे सुद्धा या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. नक्कीच विलास पवार आजूबाजूला रुपेशजी मोरे, आपल्या आजूबाजूला जर पाण्याचे जार असतील ना एमटी रिकामे तर प्लीज घेऊन या इकडे. पहिल्याच बॉल वरती विकेट मिळते आणि चांभारगणी टीमला दुसऱ्या बॉल वरती धक्का बसतोय. सॉरी चांगला बॉल वेगाने टाकलेला बॉल, विकेट आणखीन एक मिळू शकते. डायरेक्ट हिट, गोलंदाज आणखीन एक बाद. आणि या बॉलवरती धावा येतील त्या 6. डान्स पण करतायत, ऑलराऊंडर आहेत म्हणजे. ओके रणजित सर, डान्स आपला पाहायला मिळाला, परंतु कॉमेंट्री आता यानंतर जोरात होईल असं वाटतंय. प्रेक्षक वाट पाहताय तुमची. पहिलं षटक या ठिकाणी संपले. पहिल्या ओव्हरनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या 8. 58 ची आवश्यकता. 12 बॉल आणि 58. चला घाई करा थोडीशी. घाई करा. 12 बॉल मध्ये 58 ची आवश्यकता आहे. नक्कीच जर काल पाहिलं तर शेवटची मॅच अगदी असं वाटलं होतं की जय बजरंग दामनदेवी केतन खाडे यांचा संघ जिंकेल, परंतु रिव्हर्सचे फटके जे काही खेळले, चुकी केली मयूर खाडेने की फास्टर बॉलरला काढायचं होतं. बॉल खाली राहिला. काल चांगला खेळ दामनदेवी संघाचा देखील पाहायला मिळाला होता. अगदी पहिला सामना त्यांनी खेळत असताना राज याच्या स्मरणार्थ हाताला काळी फीत बांधली आणि दामनदेवी संघ मैदानामध्ये उतरला होता. काल चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून. काल जर ते जिंकले असते तर आता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाले असते. व्हाईट बॉल. केतन खाडे, मयूर खाडे, तसेच पाहिले तर आदेश आदित्य यांनी चांगला खेळ काल केला होता. संघाची धावसंख्या 11 बॉल आणि 57 ची आवश्यकता. चला समीर थोडंसं फास्ट खेळा, यानंतर अजून बऱ्याच मॅचेस कव्हर करायचे आहेत. हाफ ट्रॅकवर होता, त्याच्यावरती पुल करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. चेंडू हवेत. दुहेरी धावेचा प्रयत्न करण्यात आलाय आणि 2 धावा आल्या.
कोंडवी टीमने अगदी वर्चस्व प्रस्थापित केलं या स्पर्धेमध्ये. पहिली मॅच खेळत असताना एक मॅच पराभूत झाले होते, परंतु त्याच्यानंतर जो काही विजयी घौडदौड त्यांची पाहायला मिळाली आहे. त्या बॉलवरती मोठा फटका येतोय. वा, चांगली फिल्डिंग, बॉल चांगला स्टॉप केला तिकडे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आला आणि 2 धावा आल्या. या 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जातोय 13 वरती. 13 धावा धाव फलकावरती आहेत. गणेश भाविस्कर यांचा वाढदिवस आज आहे आणि दुगाडे, प्रवीण दुगाडे यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात आणि गणेश भाविस्कर सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून आल्यात. आणखीन एक विकेट. सामना मात्र संपूर्णपणे जर पाहिला तर कोंडवी टीमच्या बाजूने जातोय. नवीन बॅटर शेवटचे 8 बॉल आणि 53 ची आवश्यकता. 8 बॉल 53. चांगला फटका, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 7 बॉल 52. शेवटचे 7 बॉल आणि 52 ची आवश्यकता. चांगला बॉल, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर वळण घेतलं चेंडूने. जास्तीचा व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला आणि आता हा चांगला बॉल होता. बॅटची कडा घेतली, विकेट किपरच्या दिशेने चांगला झेल टिपला आणि विकेटचं पतन. आणखीन एक विकेट. आवडण्याची आवश्यकता. फायनलच्या दिशेने वाटचाल आपल्याला पाहायला मिळते. कोंडवी टीमची चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला, परंतु तांबारगणीचं देखील कौतुक करू. त्यांनी देखील काल चांगला खेळ केला होता, परंतु आज काहीसे खेळाडू उपस्थित नव्हते. आर्यन आलाय गोलंदाजी मार्कवरती. शेवटचे 6 बॉल आणि 52 धावा. पुढे आले, ऑन साइडला फटका खेळला, एकच धाव. या बॉलवरती देखील एक सिंगल येते. खळकाई नवलाई क्रिकेट संघ पळशीला आयोजित ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारी ही स्पर्धा आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल. चला पुढच्या मॅच साठी सज्ज राहायचंय. छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर संघाने टॉस जिंकून फिल्डिंग घेण्यात आली आहे आणि बॅटिंगचा निर्णय, बॅटिंगसाठी जर पाहिलं तर आता आपण छावा 11 केवुंडाळे हा संघ आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. ती देखील चांगली मॅच आहे, डू ऑर डायची मॅच आहे. तो जिंकणार तो या स्पर्धेमध्ये थांबेल आणि पराभूत होईल त्याला स्पर्धा सोडावी लागेल. हा चांगला बॉल होता, डॉट बॉल. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे. सामन्याची औपचारिकता संपूर्ण सामना आता अंतिम फेरीमध्ये नक्कीच कोंडवीचा संघ जात असताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल.
आणि मॅच या ठिकाणी संपली आहे, मॅच जिंकली आहे कोंडवी टीमनं आणि अंतिम फेरीमध्ये जाणारा पहिला संघ कोंडवी हा आपल्याला पाहायला मिळतोय. वेल प्लेट सागर भोसले, त्याच्या बॅटमधून